कुपवाडमधील एमडी ड्रग्जच्या साठ्यावरील कारवाईनंतर कवटेमंकाळ तालुक्यातील इरळी येथे एमडी ड्रग्ज तयार करणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश करण्यात आलाय। एका शेतात सुरू असलेल्या कारखान्यावर मुंबई पोलिसांच्या पथकाने छापा टाकलाय। मुंबई गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। कारखान्यावर छापा टाकून सुमारे 245 कोटी रुपयांचे 122 किलो वजनाचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेत। मुंबई येथील गुन्हे शाखेच्या पथकाने अतिशय गोपनीयता राखत सदरची कारवाई केली आहे। कवटेमंकाळ तालुक्यातील इरळी येथील रहिवासी असलेला आणि सध्या 15 ते 17 वर्ष मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या मुख्य संशयित हा ड्रग्ज तस्करी करत असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली होती। त्यानुसार कवटेमंकाळ तालुक्यातील इरळी येथे इरळी, डोरली, ढालेवाडी आणि डालगाव या 4 गावांच्या सीमेवर आणि द्राक्ष बागांच्या शेतातील शेडमध्ये निर्मनुष्य ठिकाणी असलेल्या ड्रग्ज तयार करण्यात येत असलेल्या कारखान्यावर रविवारी मध्यरात्री छापा टाकत अड्डा उद्ध्वस्त केला। मुंबई येथील ड्रग्ज रॅकेट कवटेमंकाळ तालुक्यातील ग्रामीण भागात पोहोचले याची चर्चा सुरू आहे। गुन्हे शाखेच्या पथकाने आज शेतमालक वासुदेव लक्ष्मण जाधव राहणार ढालेवाडी यास ताब्यात घेतले। मुख्य संशयित ठाणे येथे राहत असल्याचं बोललं जाते, तर पोलिसांनी ड्रग्ज तयार करणाऱ्या कच्च्या मालासह केमिकल, मशिनरी, मिक्सर असे सर्व साहित्य जप्त करत 6 संशयित कामगारांना ताब्यात घेतले।